व शेतकऱ्यांना सूचित करण्यात येते की बाबा ज्या आता बरेच शेतकरी म्हणत आहे की बा कर्जमाफीचा विषय कसा आहे. आता कर्जमाफीचा विषय असा धरलेला आहे की बाबा कुठल्याही प्रकारचा कर्जमाफीचा विषय सरकार घेत नाही आणि माननीय अजित पवार साहेबांनी तर स्पष्ट आपल्या भाषणाच्या माध्यमातून त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे की बाबा आम्ही कुठल्याही प्रकारचा किंवा कोणत्याही भाषणामध्ये आम्ही म्हटलेलं नाही की बाबा आम्ही कर्जमाफी करणार आहोत असं म्हटलेलं आहे. माननीय अजित पवार साहेबांनी हे विसरलेले आहेत की बाबा माननीय जे आता महाराष्ट्राचे आपल्या ज्याचे उपमुख्यमंत्री आहेत सध्याचे आता तर त्यांना विसर पडलेला आहे की बाबा त्यांच्या महायुतीच्या सरकारमध्ये जेव्हा एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये प्रसिद्ध केलं होतं की बा आम्ही आमचं जर सरकार आलं तर आम्ही शेतकऱ्याचा बारा कोरा करणार आहात आणि लाडक्या बहिणीला 2100 रुपये प्रमाणे देणार आहोत अशा याच्या जाहीरनाम्यामध्ये प्रसिद्ध केलेलं होतं. आता माननीय अजित पवार साहेबांना अशी विनंती आहे की बाबा तुमचे जे तुम्ही महायुतीच्या सरकारमध्ये आहेत महायुतीच्या सरकारमध्ये जे महायुतीचा जे जाहीरनामा होता त्या जाहीरनाम्यामध्ये तेव्हा पण तुम्ही उपमुख्यमंत्रीचा कारभार सांभाळला होता. त्याच्यानंतर आता पण मुख्यमंत्री आणि अर्थसंकल्प मंत्री सुद्धा आहेत आणि तुम्ही असं म्हणताय की बाबा शेतकऱ्याला आम्ही कुठल्याही प्रकारचं आश्वासन दिलेलं नाही आणि कुठल्याही प्रकारचं आम्ही शेतकऱ्याविषयी मी कोणत्याही भाषणामध्ये म्हटलेलं नाही आम्हाला दाखवा. आता माननीय एकनाथ शिंदे साहेब